नंतर मला सरप्राईज मिळालं ते म्हणजे जेवण करायचं। मे महिन्यातला पहिला रविवार आणि आज आहे वर्ल्ड लाफ्टर डे आहे। 5 मे संडे आणि सकाळचा उपमा हा खास माझ्या नजरेतून तुमच्यासाठी। खूप त्रास दिला इहू तू, पण खाल्लं थोडंसं तिने, थोडं पापड। हा 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 हा, खूप जोरात हसा, स्वच्छंदी हसा। आजचा दिवस त्यासाठीच तर आहे। हा पूल किती मस्त दिसतोय, कलरफुल असा पूल रंगवलेला आहे। आता आभाळ आलेला आहे, तर हे पहा। तर थाळी आलेली आहे आणि थाळीमध्ये काय मेनू आहे तर मी सांगेल। पहिला माझा फेवरेट आयटम तो म्हणजे गुलाबजामुन एक आहे। हॅलो फॅमिली, गुड मॉर्निंग। तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ देत ही ईश्वरचरणी प्रार्थना। सर्वांच्या घरी असतो सकाळच्या नाश्त्याला उपमा, पण आज आहे 5 मे संडे आणि सकाळचा उपमा हा खास माझ्या नजरेतून तुमच्यासाठी। चला आता कढई पॅन घ्या आणि ओता त्यात चमचाभर तेल। गरमागरम तेलात जिरी मोहरीचा तडका, कढीपत्ता असेल तर अतिउत्तम। आणा स्पायसी मिरचीला तिखटपणा येण्यासाठी। चला आता स्वारी आली कांद्याची। चांगले परतण्यासाठी त्यात टाकूया मीठ आणि शेंगदाणा, फुटाणा, वटाणा। ही पोयम तर ऐकलेली असेलच, त्या पोयममधली शेंगदाणे टाकण्याची आता आहे वेळ। तुमच्या आवडीनुसार वटाणा इतर व्हेजिटेबल्सही टाकता येईल। रंग बदलला की त्यात टाका खरपूस भाजलेला रवा। हा आहे उपम्याचा आत्मा, याशिवाय कसा होणार चांगला। आता वेळ आहे गरम पाणी ओतण्याची। थोडे थोडे करत पाणी ओतत राहूया आणि एका बाजूला चमच्याने मिक्स करूया आणि आठवणीने टाकूया चवीसाठी मीठ। आणि सर्वात शेवटी आपली कोथिंबीर बाई, तिला टाकल्याशिवाय उपम्याला शोभा नाही। चला तर उपम्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि छान असा उपमा शिजून देऊया। आता वाट पाहूया थोडे शिजण्याची, तोपर्यंत करायचे काय। चला तर थोडे बोलूया आपण, मिळते त्या संधीचा उपयोग करूया। तर आज आहे 5 मे संडे, मे महिन्यातला पहिला रविवार आणि आज आहे वर्ल्ड लाफ्टर डे। हा 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 हा, खूप जोरात हसा, स्वच्छंदी हसा। आजचा दिवस त्यासाठीच तर आहे। आणि हा डे पहिल्यांदा सेलिब्रेट केला गेला ते साल होतं 1998 आणि भारतामध्ये मुंबई या ठिकाणी सेलिब्रेट केला गेला। आणि वर्ल्ड वाईड लाफ्टर योगा मूवमेंटचे फाउंडर असलेले डॉक्टर मदन कटारिया यांनी हा सुरू केलेला प्रोग्राम आहे आणि हा मे महिन्याच्या पहिल्या संडेला सेलिब्रेट केला जातो। हसणं किती महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये, तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये। जर खूप दिवस जगायचे, लाईफ लॉंग जगायचं असेल ना, तर हसलं पाहिजे आणि हसायलाच हवं। चला तर मग वाट कसली बघताय, पोटभर हसा आणि पोटभर खाऊन घ्या। उपमा इज रेडी। चला आजचं तुम्हाला वातावरण दाखवते कसं आहे ते। आणि आज ढगाळ वातावरण आलेलं आहे, संध्याकाळ झालेली आहे। दिवसभर एकदम कडक ऊन पडलं होतं आणि आता आभाळ आलेलं आहे। तर हे पहा, दुपारपर्यंत एकदम ऊन पडलं होतं, पण आता परत ढगाळ वातावरण आलेलं आहे। गारवा पण जाणवतंय, म्हणजे कुठेतरी पाऊस पडलेला आहे। इहू हाय का। चला तर थोड्या वेळ बाहेर बसतो, इहूला खेळवते आणि मग बाकीचं काम उरकून घेईल। ओ आले चल आपण। आमचा अचानक असा प्लॅन ठरला बाहेर जाण्याचा की चहा वगैरे घेऊन आम्ही बाहेर निघालो। थोडंसं काम होतं आणि तुम्हाला दाखवते इकडे सनसेट आणि किती छान सूर्यनारायण आहे ते आपले कलर दाखवत आहे आकाशामध्ये आणि ढगांमध्ये ते सूर्यप्रकाश जातो त्यावेळेस खूप मस्त कलर कॉम्बिनेशन पाहायला मिळतं।
आणि इथं आम्ही आता निघालो आहे. तर तुम्हाला हा पूल दिसत असेल तर हा पूल किती मस्त दिसतो आहे. कलरफुल असा पूल रंगवलेला आहे. आणि ज्या वेळेस झालेला तेव्हापासून मी तुम्हाला दाखवायचा माझा प्रयत्न होता, पण झालंच नाही शक्य. बघा ना किती भारी दिसतोय ना हा पूल, कलरफुल एकदम. आणि वरती आकाशामध्ये सूर्यनारायणसुद्धा आपले कलर दाखवत आहेत. जे काम होतं ते करून आता आम्ही आलो इकडे. तुम्हाला दाखवते कुठे आलो तो. विकास स्वीट्स अँड चाट चौपाटी. चला आता इथे काहीतरी खातो, मग घरी जाणार आपण. मीठ अजून काय मागवलंय? छोले भटुरे आणि एक थाळी मागवली आहे. कोणती स्पेशल थाळी आहे ती मागवलेली आहे. तर थाळी आलेली आहे आणि थाळीमध्ये काय मेनू आहे तर मी सांगेल. पहिला माझा फेवरेट आयटम तो म्हणजे गुलाबजामुन एक आहे. इकडेच रोटी आहे, पनीरची भाजी आहे, मिक्स व्हेज आहे, रायता आहे, सॅलड आहे, मध्ये कांदा गाजर वगैरे, राईस आहे, डाळ आहे आणि मिक्स लोणचं आहे. तर असा हा मेनू. चला आता आम्ही जेवण करून घेतो. आणि इकडे ही का मस्ती करतेच आहे, खूप मस्ती करते. आता काय सांगू, कोणते शब्द सांगू तुम्हाला. जेवणसुद्धा करून देत नाही व्यवस्थित, आणि त्याला इथे मी पापड देते खाण्यासाठी. चला आता जेवण करून घेते मग बोलते. चला हात पकडा. ये चला आता मी निघालोय घरी. आणि खूप त्रास दिला मम्मानी, है ना, खूप त्रास दिला इहू तू. पण खाल्लं थोडंसं तिने, थोडं पापड, गुलाबजामुन लय भारी खाल्ले. गोड लय आवडतं गोड. आणि बाकी काही नाही खाल्लं, भात वगैरे काहीच नाही खाल्लं. ते छोटं पापड आणि तेच खाल्लं चटपटीत. आणि नुसती त्रास देते. चल इकडे पळाली पळाली पळाली. इहू बाय. चला आता घरी गेल्यावरच बोलते. हा पण जेवण चांगलं होतं, टेस्टी होतं. नको जाऊ वरती, इकडे चल. हां खूप अवघड आहे सांभाळणं हिला. पळती मम्मा, नुसती पळते है ना. चला तर बाबाकडे चला. इकडे बाबा चालले. जेवण वगैरे छान होतं आणि स्टाफ पण छान होता. गर्दी खूप असते. हां चला तर बसायचं वरती. चला आता घरी गेल्यानंतर बोलते. थोड्या वेळापूर्वीच आम्ही घरी आलेलो आहोत आणि चेंज वगैरे केलं आहे. आणि ही का गेली आहे बाहेर खेळायला. आणि जस्ट म्हटलं चला व्हिडिओ एंड करून घेऊया, नंतर परत एडिटिंगला वेळ लागतो त्यामुळे. आणि उद्या तुम्हाला तो अपलोड करायचा आहे तुमच्यासाठी. आणि आज मग संडे आहे आणि उद्या मंडे, तर मंडेला हा व्हिडिओ आला पाहिजे. त्यासाठी म्हटलं एडिट करते पटकन. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यावर शेअर केला मी उपम्याची रेसिपी, जी मी नेहमीच करत असते माझ्या पद्धतीने. आणि होप त्यात काही ॲडिशन वगैरे करत असतात, कोणी उडदाची डाळ वगैरे टाकत असतं, तर असं ह्या पद्धतीने अवेलेबल असेल त्यानुसार. आणि त्यानंतर थोडंसं वातावरण तुमच्यावर आज शेअर केलं होतं, कारण दुपारी खूपच गरमी होती, ऊन खूपच पडलेलं होतं. पण संध्याकाळचं खूपच चेंज झालेला, एकदम ढग आले, जसं काही कुठेतरी पाऊस पडलेला, आता कळणंच नंतर न्यूजमध्ये. आणि त्यानंतर आम्ही गेलो, हबीचं थोडंसं काम होतं त्यासाठी बाहेर गेलो होतो. पण नंतर मला सरप्राईज मिळालं, ते म्हणजे जेवण करायचं, बाहेरच जेवण करून येऊया असं त्यांचं म्हणणं.
आणि मला कल्पनासुद्धा नव्हती की आम्ही बाहेर जेवणार आहे म्हणून. आता मी विचार केला बाहेर जाऊन परत घरी येऊन स्वयंपाक करायचा, तर अनपेक्षित असं होतं. त्यामुळे मला खरंच खूप हे वाटत होतं की अरे सरप्राईज आहे माझ्यासाठी. आणि हे प्रत्येक नवरा बायकोमध्ये रिलेशनमध्ये हे असायला हवं असं मला वाटतंय. तरच हे नातं टिकतं, आयुष्यभर टिकत राहतं. खूप मोठे नाही पण छोटे छोटे असे सरप्राईज खरं द्यायला हवेत. आणि एकमेकांना खुश ठेवण्यातच खरा आनंद आहे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. घरी आज सुट्टी मिळाली मला, पण किती काय सुट्टी मिळाली तरी घरी आल्यानंतर उद्याचं काय प्लॅनिंग आहे जेवणासाठी ते तर करावंच लागतं. त्यामुळे ते काम आहे, झोपण्याआधी ते करायचं आहे, तेही करून घेते. किराण्याचे व्हिडिओ आपला केलेला मी, त्यात सांगितलं ते पाव आणलेले, ते त्याच दुकानामध्ये आम्ही परत गेलो होतो आणि छान जेवण होतं, स्टाफ वगैरे छान होता. आणि एक मेन म्हणजे ही कानी ना त्या बरणी असते मिठाची, ती बरणीच सांडवली आणि त्यामुळे ते मला वाटलं आता काही बोलतात की काय, पण नाही. स्टाफ वगैरे खरंच छान होता, त्यांनी क्लीन वगैरे करून दिलं आहे. आणि शेवटी लहान मुले ते काही झालं तरी तसंच वागणार आहे आणि थोडंफार नुकसान होतंच. आणि त्याचबरोबर एकदा आम्ही गुरुकृपा हॉटेलमध्ये गेलो होतो ज्यावेळेला, तिथेसुद्धा तेच झालं. तिने ते ग्लास होता पाण्याचा, तिच्या हातून तो पडला आणि काच सगळी पसरलेल्या. त्यामुळे तिथेसुद्धा आम्हाला दोघांना पण खूप भीती वाटली की आता काही खरं नाही. पण नाही, तो पण स्टाफ छानच होता तिकडचा आणि त्यांनी तो क्लीन करून घेतला. तर इट्स ओके बोलले, काही प्रॉब्लेम नाही आहे. छोटे मुलं आहेत ते काही असे करत असतात, आम्हाला माहीत आहे त्यामुळे. आणि जेवण पण खूप छान आहे त्या हॉटेलचं. पण त्यावेळेस काय मला वाटतं खूपच घाईघाईमध्ये आम्ही सगळं उरकलं होतं, त्यामुळे ना तो व्हिडिओज घेतला नव्हता मी. आणि म्हटलं आता चला, तर ह्या निमित्ताने का होईना आणि मी सांगितलं आता. आणि जर पुन्हा कधी जर गेलोच तिकडे गुरुकृपामध्ये तर तो त्या हॉटेलचा व्हिडिओ घेईलच. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर केला आहे, छोटासा, खूप मोठा नाही आहे. आणि डे कोणता आहे तेही तुमच्याबरोबर मी शेअर केलंच आहे. आय होप तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी ऑलरेडी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचले आहे आणि तुमच्यामुळेच आपलं चॅनल खूप छान चालत आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद, थँक्यू. आणि देवाचेसुद्धा खूप खूप धन्यवाद, थँक्यू मानते. आणि कृतज्ञता व्यक्त करते की तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि म्हणून आपलं हे चॅनल आहे. थँक्यू आणि खूप खूप प्रेम द्या, असंच प्रेम देत राहा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि गरमी आहे, पाणी पीत राहा, लाईफ एन्जॉय करा. कीप स्माइलिंग, टेक केअर.